दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागातील हौज राणी या अत्यंत दाट लोकवस्तीच्या परिसरात एका हॉटेलच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या इमारतीमध्ये चालवल्या जाणाऱ्या फ्लॉरिस स्टे ब्रेड अँड ब्रेकफास्ट रेस्टॉरंटमध्ये सकाळी 8:50 सुमारास अचानक आगीचा तांडव सुरू झाला. आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरल्या की काही मिनिटांतच या 5 मजली इमारतीला धुराच्या गडद नळकांड्याने वेढून टाकलं. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 21 निष्पाप लोकांचा होरपळून आणि गुदमरून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने मध्य आशियाई आणि आफ्रिकन देशांतील परदेशी नागरिकांचा समावेश आहे, जे पर्यटनासाठी किंवा इतर कामासाठी भारतात आले होते. घटनास्थळावरून समोर आलेली दृश्य अंगावर काटा आणणारी होती. हॉटेलला केवळ एकच प्रवेश आणि एक्झिट पॉइंट असल्यामुळे आतमध्ये थांबलेल्या पाहुण्यांना बाहेर पडायला कोणताही मार्ग उरला नव्हता. जीव वाचवण्यासाठी घाबरलेले लोक खिडक्यांमधून आणि बाल्कनीतून मदतीसाठी ओरडत होते. काहींनी तर काचेची तावदाने फोडून स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला. अशा अत्यंत भीषण परिस्थितीत स्थानिक रहिवासी आणि गाद्यांच्या दुकानदारांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरलं. आपत्कालीन पथकं पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी रस्त्यावर गाद्या पसरवल्या. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या लहान मुलाला छातीशी घट्ट धरून 3ऱ्या मजल्यावरून थेट खाली रस्त्यावर उडी मारली. गाद्यांमुळे या मायलेकाचा जीव वाचला असला तरी ती महिला गंभीर जखमी झाली. दिल्ली अग्निशमन दलाने 2 वॉटर टेंडर, 2 वॉटर बोजर आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकलसह तातडीने बचाव कार्य सुरू केलं आणि बेसमेंटमध्ये अडकलेल्या 3 जणांना सुखरूप बाहेर काढलं. या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एक्सवर पोस्ट करत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं सांगितलंय आणि तातडीच्या मदत कार्यासाठी यंत्रणांचे आभार मानले. दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सत्य शर्मा यांनी या निष्काळजीपणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले. या हॉटेलचे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. या हॉटेलचा मालक लोकेश बजाज आणि त्याचे इतर 2 भागीदार सध्या फरार असून दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलाय. दिल्ली सरकारच्या बेड अँड ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत या हॉटेलला केवळ 6 खोल्या चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. या योजनेच्या नियमानुसार कोणत्याही नोंदणीकृत आस्थापनाला जास्तीत जास्त 8 खोल्या आणि 16 खाटांचीच मर्यादा असते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी तब्बल 25 खोल्या बेकायदेशीरपणे चालवल्या जात होत्या. हॉटेलमध्ये राहणाऱ्या काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी कोणतीही पुरेशी सोय नव्हती. त्यातच सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आग लागली तेव्हा काही लोक बेसमेंटमध्ये अडकले होते आणि या बेसमेंटला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं. त्यामुळे लोकांना बाहेर पडणं कठीण झालं आणि मोठी जीवितहानी झाली. हॉटेलच्या बेसमेंटमधील रेस्टॉरंटचे मुख्य शेफ केसर सिंग यांनी या भयानक प्रसंगाचा थरार सांगितला. ते म्हणाले की सकाळी 8च्या सुमारास ते स्वयंपाकघरात गेले आणि इलेक्ट्रिक शेगडी सुरू केली. बटन दाबताच अचानक आगीच्या मोठ्या ज्वाळा भडकल्या. आग आधीच हॉटेलमध्ये पसरली होती. ते सहाय्यकाला घेऊन कसे तरी बाहेर पडले. तोपर्यंत संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. या घटनेची गांभीर्याने दखल घेत दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांनी तातडीने कठोर पावलं उचलली आहेत. मालवीय नगरमधील या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम योजना आणि मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व बेड अँड ब्रेकफास्ट आस्थापनांना तात्काळ सील करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मालकांना कोणतीही कारणे दाखवा नोटीस किंवा स्पष्टीकरणाची वेळ न देता थेट सील ठोकण्यात यावं, असं आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. दिल्लीतील या घटनेने 6 महिन्यांपूर्वी गोव्यात घडलेल्या अशाच एका भयानक रात्रीच्या आठवणी ताज्या केल्यात. नॉर्थ गोव्यातील अरपोरा भागात असलेल्या वर्क बाय रोमिओ लेन या अत्यंत प्रसिद्ध आणि गजबजलेल्या नाईट क्लबमध्ये सॅटर्डे नाईटला म्हणजे शनिवारी मध्यरात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास अचानक सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट क्लबच्या 1ल्या मजल्यावरील किचन एरियामध्ये झाला होता. त्या रात्री क्लबमध्ये एका प्रसिद्ध डीजे आणि डान्सरचा परफॉर्मन्स असल्यामुळे तब्बल 100हून अधिक लोकांची गर्दी डान्स फ्लोअरवर होती. क्लबच्या अंतर्गत सजावटीसाठी सुकलेली झाडांची पानं, फांद्या आणि प्लास्टिकचे साहित्य वापरण्यात आलं असल्याने आगीने काही सेकंदात पूर्णपणे क्लबला कचाट्यात घेतलं. सुरुवातीला बाहेरच्या सुरक्षा रक्षकांना वाटलं की एखादा टायर फुटलाय, पण आतून येणारे किंचाळण्याचे आवाज ऐकून एकच खळबळ उडाली.
पहिल्या मजल्यावरून आगीचे लोळ उठल्यामुळे वरच्या बाजूला असलेले लोक घाबरले आणि त्यांनी मुख्य दरवाजाकडे पळण्याऐवजी थेट बेसमेंटच्या दिशेने धाव घेतली होती. पण दुर्दैवाने बेसमेंटमध्ये आधीच क्लबचे कर्मचारी उपस्थित होते आणि तिथे व्हेंटिलेशन कोणतीही व्यवस्था नव्हती. बघता बघता संपूर्ण धूर बेसमेंटमध्ये जमा झाला आणि तब्बल 22 जणांचा मृत्यू तिथेच गुदमरून झाला, तर जिन्यापाशी 3 जणांचे मृतदेह होरपळलेल्या अवस्थेत सापडले होते. या आगीत एकूण 25 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या बचाव कार्यादरम्यान प्रशासकीय निष्काळजीपणाची भीषण बाजू देखील समोर आली होती. सौरव लुथरा नावाच्या व्यक्तीने चालवलेल्या या क्लबकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती. स्थानिक अरपोरा नागोवा पंचायत आणि गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने हा क्लब पाडण्याची नोटीस दिली होती, पण न्यायालयाकडून स्थगिती आणून हा बेकायदेशीर धंदा सुरूच ठेवण्यात आला होता. तसंच क्लबच्या मॅनेजरला अटक करून मालकाविरुद्ध वॉरंट देखील काढलं होतं. गोव्यातील त्या नाईट क्लबच्या आगीचा थेट आणि मोठा परिणाम आपल्या मुंबईवर देखील झाला होता. या घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने आणि मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील लोअर परेल, वांद्रे, अंधेरी आणि फोर्ट सारख्या नाईट लाईफ हब्समध्ये एका रात्रीत व्यापक फायर सेफ्टी ड्राईव्ह सुरू केला होता. हॉटेल आणि पब्सचे आपत्कालीन मार्ग बंद असणे, ओव्हर क्राउडिंग असणे आणि अनधिकृत बांधकामांवर बीएमसीने हातोडा फिरवला होता. मुंबईमध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. अगदी अलीकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 1 मार्च 2026 ला फोर्ट भागातील बॅबल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये विलेपार्ले येथील विमानतळाच्या टर्मिनल 2 जवळील एका 10 मजली हॉटेल फेअरमंटच्या रूफटॉप रेस्टॉरंटला आग लागली होती. सुदैवाने तिथे वेळी सुटका करण्यात आली, परंतु ऑगस्ट 2023 मध्ये सांताक्रुझच्या हॉटेल गॅलेक्सीला लागलेल्या आगीत 3 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि नंतर उघड झालं की या हॉटेलकडे वैध फायर एनओसी नव्हती. आणि आपण मुंबईकर 29 डिसेंबर 2017 ची ती काळी रात्र कशी विसरू शकतो? कमला मिल्स कंपाऊंडमधील वन अबो आणि मोजोज बिस्ट्रो या पब्सना लागलेली ती भीषण आग मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठं जळीत कांड मानलं जातं. हुक्काच्या ठिणगीमुळे लागलेल्या त्या आगीत हुशार आणि तरुण अशा 14 जणांचा वॉशरूममध्ये कोंडून गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रत्येक घटनेनंतर मुंबई बीएमसी, अग्निशमन दल आणि अन्न व औषध प्रशासन कडून हेल्थ लायसन्स, ट्रेड लायसन्स आणि फायर सेफ्टी ऑडिटच्या नियमांचा पाढा वाचला जातो. काही दिवस कारवाईचे नाटक चालतं आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. आता 6 महिन्यांपूर्वी गोव्यात 25 बळी गेले आणि आज 3 जून रोजी दिल्लीत पुन्हा 21 जणांचा जिवंत कोळसा झाला. या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे. दोन्ही ठिकाणी केवळ एकच एंट्री एक्झिट पॉइंट होता. दोन्हीकडे फायर सेफ्टी नियमांचं उल्लंघन झालं होतं आणि दोन्ही हॉटेल्स दाट लोकवस्तीच्या भागात बेकायदेशीरपणे किंवा नियमांना बगल देऊन चालवली जात होती. दिल्लीच्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेनंतर आता पुन्हा एकदा मुंबईवर आणि मुंबईच्या प्रशासनावर याचा थेट परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मुंबईत आज शेकडो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफेज आहेत, जे अतिशय अरुंद गल्ल्यांमध्ये, जुन्या इमारतींमध्ये आणि दाट लोकवस्तीच्या भागात चालवले जातात. दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबईतही पुन्हा एकदा हॉटेल्स आणि पब्सचे तात्काळ सेफ्टी ऑडिट सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र दरवेळी शेकडो लोकांचे बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का? जेव्हा आपण एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये जेवायला किंवा आनंद साजरा करायला जातो, तेव्हा आपण आपल्या मृत्यूच्या सापळ्यात पाऊल ठेवत नाहीये ना, याची खात्री कोणी करायची? जर दिल्लीतील फ्लॉरिस स्टे आणि गोव्यातील रोमिओ लेन सारख्या अनधिकृत आणि निष्काळजी आस्थापनांवर वेळीच कडक कारवाई झाली असती, तर आज ती 21 आणि 25 घरं उद्ध्वस्त झाली नसती. मुंबईकरांनो, आता वेळ आली आहे की आपणही प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. केवळ दुर्घटना घडल्यावर काही दिवसांची चौकशी आणि कागदी ऑडिट करण्यापेक्षा कायमस्वरूपी नियमांची अंमलबजावणी मुंबईत कधी होणार? दिल्लीच्या या आगीच्या भडक्याची झळ मुंबईपर्यंत पोहोचण्याआधी मुंबईच्या प्रशासनाला आणि मुंबईकरांना कधी जाग येणार, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबईतील हॉटेल्स खरोखर सुरक्षित आहेत का? कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.